रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. मी अमर जाधव तुम्हा सर्वांचं आजच्या या भागामध्ये हार्दिक स्वागत आहे. आजच्या या भागामध्ये अध्यात्म आणि तत्वज्ञान, ज्ञान आणि अज्ञान याविषयी भगवान श्रीकृष्ण आपणास काय उपदेश देण्याचा प्रयत्न करतात हे आज आपण गीतेच्या श्लोकाच्या मार्फत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अध्याय क्रमांक 13 त्यामधला 12 क्रमांकाचा हा श्लोक आहे. 7वा क्रमांक ते 12, 7वा ते 12 यामध्ये भगवान श्रीकृष्ण अतिशय सविस्तर रूपामध्ये ज्ञान कशाला म्हणायचं आणि अज्ञान कशाला म्हणायचं याविषयी मार्गदर्शन करतात. त्यातला जो 13 क्रमांकाचा श्लोक आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण असा श्लोक आहे. त्यामध्ये ज्ञान, अज्ञान, तत्वज्ञान आणि अध्यात्म या विषयावर भगवान श्रीकृष्ण आपणास उपदेश देतात. तो श्लोक अशा प्रकारचा आहे. अध्याय क्रमांक 13 त्यामधला 12 क्रमांकाचा. अध्यात्म ज्ञानम नित्यत्व तत्वज्ञानार्थदर्शनम यदज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतन्यथा. या श्लोकाच्या मार्फत ते सांगतात की अध्यात्म ज्ञानम नित्यत्व, अध्यात्माची जी निश्चित साधना आहे, अध्यात्म ज्ञान प्राप्त करण्याची तुमची जी निश्चित साधना आहे त्याच्यामध्ये तुम्ही निश्चित अशी साधना जी ठरलेली आहे ती नित्यनियमाने तुम्ही साधना केलेली पाहिजे. आणि अध्यात्माचा प्रवासामधली जी साधना जी करायची असते त्याच्यामध्ये साधना कोणती असते? आत्मा आणि अनात्मा. आत्मा कशाला म्हणायचं ना, आत्माच्या व्यतिरिक्त ज्या सर्व गोष्टी या पृथ्वी तलावर आहेत त्या सर्व गोष्टी ह्या शाश्वत नाहीत. म्हणजे शाश्वत फक्त काय आहे या सृष्टीमध्ये? आत्मा हाच शाश्वत आहे. आणि त्या आत्मस्वरूप होण्यासाठी आपणाला आपल्या जीवनामध्ये जी निश्चित साधना करायची आहे त्या निश्चित साधनेच्या नंतर जी फळ स्वरूप आपणाला ज्या गोष्टीची प्राप्ती होते ते तत्वज्ञान आपणाला जे समजतंय त्याच्या पुढे म्हणतात की अध्यात्म ज्ञानम नित्यत्व तत्वज्ञानार्थ दर्शनम. तत्वज्ञानाची अनुभूती आपणाला होते. म्हणजे तत्वज्ञानाचं ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर हा परमेश्वर चराक्षरामध्ये आहे, हा परमेश्वर सृष्टीमधले प्रत्येक कणाकणामध्ये व्याप्त आहे हे आपण अनुभवू शकतो. त्या तत्वज्ञानामध्ये, त्या परमतत्वामध्ये आपण विलीन होतो. कधी विलीन होतो? अध्यात्म ज्ञानम नित्य, जी साधना नित्य साधना आपल्याला करायची आहे, ज्या साधनेद्वारे आत्मा आणि अनात्मा यातला फरक आपल्याला स्पष्ट होतो. आपल्या जीवनाचा प्रवास आत्मस्वरूपाच्या पाठीमागे चालू होतो. त्या साधनेद्वारे आपण आत्मस्वरूपामध्ये विलीन होतो. आत्मतत्वाची आपल्याला गोडी लागलेली होते. विषयापासून आपण दूर होतो. ह्या ज्ञानाच्या नंतर जी फळस्वरूप आपल्याला जे परमात्म्याचा जो बोध होतं हेच भगवान श्रीकृष्ण सांगतात. पुढे काय म्हणतात? यद ज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा. याचाच अर्थ असा आहे की ह्या सर्व गोष्टीच्या व्यतिरिक्त ह्या सृष्टीमध्ये ज्या ज्या गोष्टी ज्या आहेत ते सर्व अज्ञान आहे हेच भगवान श्रीकृष्ण या श्लोकाच्या मार्फत सांगत असतात. मग आपणाला मूळतः समजलं पाहिजे की अध्यात्माचा जो प्रवास, आपला जो प्रवास चाललेला आहे त्या प्रवासामध्ये आपल्याला निश्चित असं काय करायचं आहे, कुठल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. अध्यात्माच्या प्रवासामध्ये आपण समजलं पाहिजे की हे जे शरीर जे आपलं बनलेलं आहे हे शरीर आपलं पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. त्याच्यामध्ये पृथ्वी असेल, वाणी असेल, अग्नी आणि वायू आणि आकाश असेल, ह्या पंचमहाभूतांनी आपलं शरीर बनलेलं आहे. आणि हे शरीर जे बनलेलं आहे हे शरीर ह्याच प्रकृतीच्या माध्यमातून बनलेलं आहे. आणि ह्याच प्रकृतीमध्ये आपलं शरीर विलीन झालेलं आहे. जी 8 प्रकारची प्रकृती आहे त्यामध्ये अहंकार असेल, आपलं बुद्धी असेल, आपलं चित्त असेल. जे चित्त जे आहे चेतन रूपी आहे, ते पराप्रकृतीचं चित्त आहे, ज्यामुळे ह्या सृष्टीचा सर्व क्रम चालतात. आणि ज्या 5 वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियाच्या मार्फत जे आपण जीवनामध्ये ज्ञान प्राप्त करू, त्याच्यामध्ये कान असेल, त्वचा असेल, नाक असेल, डोळे असतील, जीभ असतील, याद्वारे आपण जे ज्ञान आपण ग्रहण करणार आहोत ज्ञानेंद्रियाच्या मार्फत ते ज्ञान अतिशय चांगल्या प्रकारचं ज्ञान असलं पाहिजे. ते ज्ञान जे घेणार आहोत आपण आपल्या ज्ञानेंद्रियाच्या मार्फत ते वाईट प्रकारचं ज्ञान नको. आणि जे कर्मेंद्रिय आहेत आपले, जे वाणी असेल, हात पाय, उपस्थ गुद असेल, ह्या कर्मेंद्रियाच्या मार्फत जे आपण क्रिया करणार आहोत, जे कार्य आपल्या जीवनामध्ये करणार आहोत ते कार्यसुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचे असते. आपलं जे मन आहे या सगळ्याचं जे केंद्रस्थान जे आपलं मन आहे, जे सतत आपल्याला विषयाच्या पाठीमागे आपल्याला सतत धावत असतात. त्यामुळं आपल्याला जीवनाला निश्चित असा एक स्वरूप आपल्या जीवनाला मिळत नाही. त्या मनाला कसं आपण त्या इंद्रियापासून सुरक्षित करायचं, त्या मनाचा निरंतर निरोध कसा करायचा, जे मन सतत त्या विविध अशा विषयाच्या मागे पाठीमागे, ज्या म्हणजे इंद्रियाचे विषय कोणते असेल, शब्द असेल, रूप असेल, स्पर्श असेल, रस असेल, गंध असेल, या 5 विषयाच्या मागे आपलं मन सतत धावण्याचा प्रयत्न करतात. त्या मनाचा आपण ह्या निश्चित अशा अध्यात्माच्या साधनेद्वारे आपण निश्चित असा काय केला पाहिजे, प्रतिकार केला पाहिजे, निरोध केला पाहिजे.
म्हणजे मनाशी चाड न सागे, म्हणजे मनोमार्गी जो गेला तो तेथेची मुकला, ह्याच अध्यात्मामध्ये सांगतात की तुम्ही मनाच्या मागे गेलं नाही पाहिजे. मग अध्यात्म म्हणजे हाच आपल्याला जीवनामध्ये प्रवास करायचा आहे. हा प्रवास आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा करू तेव्हाच आपल्याला तत्वज्ञानाची अनुभूती होते, आणि तत्वज्ञानाची अनुभूती झाल्याच्या नंतर आपल्याला परमोच्च आनंद आपल्या जीवनामध्ये मिळतो. त्याच्या पलीकडे कुठलीच जीवनामध्ये प्राप्त करण्याची आपली इच्छा राहत नाही. हेच ज्ञान आहे. ह्याच्या व्यतिरिक्त सृष्टीमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत सर्व अज्ञान आहे. आणि जे आपण आपल्या जीवनामध्ये धन कमवणार आहोत ते धन सुद्धा आपल्याला चांगल्या मार्गाने कमवलं पाहिजे. चांगल्या मार्गाने म्हणजे शुद्ध व्यवहार केला पाहिजे. शुद्ध व्यवहार कशाला म्हणायचं आपण? जे चांगलं कर्म करून जे आपण धन मिळवणार आहे ते शुद्ध व्यवहाराचं, त्याला म्हणायचं शुद्ध व्यवहार. चांगले कर्म करून जे आपण धन कमवतो ते शुद्ध व्यवहार. आणि शुद्ध व्यवहार करून जेव्हा आपण धन कमवू आणि त्यामुळे काय होतं, आपली द्रव्यशुद्धी होते. आणि द्रव्यशुद्धी जेव्हा आपली होईल आणि ते धन आपण त्या धनाच्या मार्फत जे आपण अन्न ग्रहण करणार आहोत, आपण जे कमवलेलं आहे, त्यामुळे काय होते, आपली आहार शुद्धी सुद्धा होणार आहे. म्हणजे कष्टाचं कमवलं आणि कष्टाच्याच पैशातून आपण खाल्लं, त्यामुळे काय होते, आपली आहार शुद्धी सुद्धा होणार आहे. आणि आहार शुद्धीच्या नंतर आपण जेव्हा स्नान वगैरे करू त्यानंतर आपलं काय होतं, त्यामुळे काय होतं, अंतःकरण शुद्धी सुद्धा होते. त्यामुळे आपले काय होतं, आपण आपल्या वागणुकीमुळे चांगल्या प्रकारची वागणूक आपण आपल्या आयुष्यामध्ये करू. आणि आचार शुद्धी, आहार शुद्धी, अंतःकरण शुद्धी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये अध्यात्माच्या प्रवासामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. हाच अध्यात्माचा प्रवास आपल्याला करायचा आहे आणि हाच अध्यात्माचा प्रवास आपण सर्वजण मिळून करूया. आणि ह्याच अध्यात्माच्या प्रवासानंतर अध्यात्म ज्ञानम नित्य प्रवास आपल्याला करायचा आहे. आणि त्याच्यानंतर एक दिवशी आपल्याला हा तत्वज्ञानाची अनुभूती आपल्याला होणार आहे, आपल्या आयुष्यामध्ये होणार आहे. हेच भगवान श्रीकृष्ण आपल्याला गीतेच्या मार्फत आज उपदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. परत भेटूया पुढील भागामध्ये. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. खूप खूप धन्यवाद.